मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्याना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी। नमस्कार, फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतोय। आता आपली मधली सुट्टी येऊन पोचली ती मे महिन्याच्या मोठ्या सुट्टीमध्ये। आणि मे महिना म्हटल्यावर मोठ्यांच्या मनात काय येतं तर प्रत्येक मे महिन्यानंतर गरमी वाढतच चालली आहे आणि पिकनिक स्पॉटला किती गर्दी आहे, नक्की कुठे जायचं मुलांना घेऊन। पण हेच आमच्या छोट्या मित्रांच्या मनात काय येतं, आंबे खाऊया, मामाच्या गावाला जाऊया, होळीतून फिरूया, धमाल करूया। त्यामुळे मी पण ठरवलंय की मोठ्यांच्या बरोबर उगीच उन्हात घर बांधण्यापेक्षा लहान मुलांबरोबर मधली सुट्टीत मी या मे महिन्यात सॉलिड धमाल करणार आहे। शाळेत जाणारच नाहीये, आता शाळा नको, मे महिना आहे, मे महिन्यात कसली शाळा। त्यामुळे मी अशा ठिकाणी जाणार आहे जिथे खूप वेगवेगळ्या शाळेतली मुलं, वेगवेगळ्या वयोगटातली मुलं जमतात, गप्पा मारतात, धमाल करतात, जाता जाता काही शिकतातही। असाच मी आज आलोय पुण्याच्या गरवारे बालभवनमध्ये। हे पुण्याला गरवारे बालभवन मध्ये मी बसलोय। वेगवेगळ्या वयोगटातली मुलं आहेत, वेगवेगळ्या इयत्तेतली आहेत, वेगवेगळ्या भागात राहणारी आहेत। त्यामुळे आज असॉर्टेड रत्न आहेत वेगवेगळ्या शाळेतली, पण या सगळ्यांमध्ये समान धागा आहे, तो म्हणजे गरवारे बालभवन। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुट्टी। आणि आता माझ्याबरोबर जी छोटीशी मैत्रीण आहे तिचं नाव आपण तिच्याकडनंच ऐकूया। काय तुझं नाव ग? माझं नाव आहे श्रिया। श्रिया, पण पूर्ण नाव काय आहे? श्रिया गुणेश सरदेश पांडे। कितवीत आहेस तू? मी पहिलीत आहे। श्रेया, तुझ्या वर्गातली सगळी मुलं तुझ्यापेक्षा उंच असणार आहेत ना? तुला उंच व्हायचंय की नाही? पण का नाही होत ग उंच आता? कारण मी कमी जेवते। का? किती कमी जेवतेस? चतकोर पोळी आणि एवढीशी भाजी। चतकोर पोळी तर चिमणीला पण पुरत नाही माहितीये उडायला। काय आवडतं सगळ्यात खायला? पुरणपोळी। पुरणपोळी किती खातेस? एवढीशी? माझ्या चेहऱ्या एवढी का? चेहऱ्या एवढी। आता सुट्टीत काय करतेस तू? आता मी एक बंदूक पण आणली आहे। हा, आणि ना एक सीडी पण आणली आहे आकाशाची। आकाशाची सीडी? ही तर कमालच आहे। म्हणजे काय आकाश, काय काय दिसतं सीडी मध्ये? म्हणजे ग्रहांची माहिती वगैरे मिळते। तुला काय करायची ग्रहांची माहिती का एवढीशी तू 6 वर्षाची? कारण काय की मी ॲस्ट्रॉनॉट होणार आहे आणि झुमकीनी जाणार आहे आकाशात। मग आता सुट्टीत काय करणार आहेस तू? पुढचे किती दिवस सुट्टी अजून? पेंटिंग। 5 गोष्टी सांग मला छान। हा, 1 पेंटिंग, दुसरं ड्रॉइंग, ड्रॉइंग, कलरिंग, कलरिंग, क्राफ्ट आणि मज्जा। अरे हे विसरलोच, किती बावळट असतो आपण। आपण क्राफ्टिंग, ड्रॉइंग याचाच विचार करतो, मज्जेचा करतच नाहीये। असंच करतो तू, ही करतेस ना तेव्हा सगळ्यात गोड दिसते। त्यामुळे तू बाकी एक वेळ काही केलं नाहीस तरी चालेल, पण तुझं 5वं उत्तर काय होतं परत सांग? मज्जा। आणि आता माझ्याबरोबर हे सुट्टीच्या फांदीवर बसलेले अजून 2 पक्षी आहेत। दोघांचं नाव आहे सौमितलं आणि लुदलं। काय नाव आहे तुमची सांगा तुम्हीच? सौमितला आणि लुदलं। काय काय? सौमितला आणि लुदलं। कशी चालली आहे सुट्टी? मी आता पोहायला जातो। पोहायला जातोस? आणि तू? बालभवन सुटल्यावर डान्स क्लासला जातो। बालभवन सुटल्यावर डान्स क्लास, आणि अजून कुठला क्लास? रात्र झाल्यावर आम्ही घरी जातो। हा, एक मला झोपाचा ड्रेस आणलाय तो घालून झोपतो। हा, नवीन नाईट ड्रेस आणलाय मस्त उन्हाळ्याचा, तो घालून हा झोपतो। काय छान रुटीन आहे सुट्टीचं बघा। मग आता काय प्लॅन आहे तुमचा पुढे? कोण होणार आहेस तू? सौमित्रला आधी सांगू दे बाबा, सौमित्र कोण होणार आहे आधी? हनुमान। हनुमान? मोठेपणी हनुमान होणार? नक्की?
तू काय तयारी काय करतोयस हनुमान होण्यासाठी सांग? म्हणजे मागे शेपूट घ्यायची व असं शेल बांधण्याचा गदा घेऊन जायचं. शेला बांधायचा? पण शेपूट लावायची म्हणजे हनुमानाला खरी शेपूट होती, तुझ्याकडे आहे का? म्हणजे केस लावायची नाही, केस लावायचे असतात मागे. खरी शेपूट यायला पाहिजे. पण तुला काय व्हायचंय मोठेपणी? मी तर जोकर होणार आहे. कोण? जोकर. जोकर. मोठेपणी जोकर होणार आहे याच्यासारखी फॅन्टसी नाही. पण मग जोकर होण्यासाठी काय तयारी काय चालली आहे सध्या? केली. काय काय? टोपी, ते हे सॉक्स आणि पॅन्ट आणि ते ड्रेस गोल फिरत उलतो ते. पण मोठेपणी जोकर होणार म्हणजे मग काम कशात करणार? सर्कशीत? हा? सर्कशीत जाणार. आणि तू काय काम करणार आहे हनुमान झाल्यावर? मी हनुमानच्या लांबाचं काम करणार आहे. एक मिनिट. मी सगळ्यांना हसवणार आहे. हे फार गोड आहे हा सगळ्यांना. पण तू हनुमानाचं करणार आहेस का रामाचं आत्ता ठरव. आणि सुट्टीत काय करणार आहे तुम्ही? गावाला कुठे जाणार आहात? थांब मोठ्याने बोल, मला ऐकू नाही येते सौमित्र. कशाला? लग्नाला जाणार आहेस गावात? ओके. संध्याकाळ झाल्यावर का? कधी कधी माझ्या मित्रांच्या गावाला जातो खेळायला. तिथं खूप मित्र असतात. काय मज्जा झाली ना, मित्रांच्या गावाला खेळायला जातो. रामही होणार आहे, हनुमानही होणार आहे, हा जोकर होणार आहे. याच्यासारख्या गोड फॅन्टसीज नाहीत की एका क्षणाला हनुमान व्हावंसं वाटणं, एका क्षणाला राम व्हावंसं वाटणं आणि शिवाय जोकर व्हायचंय. मला असं वाटतं सुट्टी थोडी वाढवायला पाहिजे. आपण शाळेचा पोर्शन आपल्याला पूर्ण करायला शाळेचे दिवस एक वेळ पुरतील, पण यांचा सुट्टीचा पोर्शन सुट्टीमध्ये पूर्ण होईल असं मला वाटत नाही. सुट्टी थोडी वाढवायलाच पाहिजे अशी मी मागणी करतो. आणि आता माझ्याबरोबर आहे तेजस अनिरुद्ध साने. हाय तेजस. तेजस. अरे आला आला तेजस आला, तेजस आला. हाय तेजस. हाय. कसा आहेस तू? मस्त आहे. तुला कसं वाटतं रे आता सुट्टी लागल्यावर? सुट्टी लागल्यावर मला मस्त वाटतं, मज्जा येते. हा? आणि तू कुठल्या शाळेत आहेस? मी अभिनव विद्यालय मराठी मीडियम मध्ये. हो. पण मला खरं सांगा, तुला शाळा जास्त आवडते कारण तू पहिला आलास का सुट्टी जास्त आवडते? मला सुट्टीच आवडते. हो. काय करतो सुट्टीत? सुट्टीत असं खेळायचं आणि शाळा नसल्यामुळे टीव्ही पण बघता येतो. आणि मोठेपणी कोण होणार आहेस तू? मी शास्त्रज्ञ होणार आहे. शास्त्रज्ञ डायरेक्ट? आणि काय कसला शास्त्रज्ञ होणार आहेस? कसला शोध लावणार आहेस? मी खजान्याचा लावणार आहे. खजाना शोधलास तू कधी? खजाना? मी खजाना फक्त पेटी मिळाली आणि त्याची किल्ली आणि आम्हाला बालभवन मध्ये खूप रेड क्रॉस पण मिळाली. हो. कुठे? इथे गरवारे बालभवन मध्ये तुम्ही सगळे मिळून? आमचा एक ग्रुप आहे. काय नाव ग्रुपचं? सुपर स्ट्रायकर. सुपर स्ट्रायकर. तुम्ही काय खजाना शोधता सगळीकडे? रेंट्री आहे ना, रेंट्रीच्या मागे पण एक छोटासा रेड क्रॉस आहे. हो. तिकडे पण आता आम्ही खोदणार आहोत. आणि तुला काय काय करायला आवडतं सांग? मला गायला आवडतं. कुठली गाणं आवडतात तरी सगळ्यात जास्त? मला तुमचं दूरदेशी गेला बाबा जास्त आवडतं. पाहिलं ना किती चांगली टेस्ट आहे मुलाची. कविता कुठल्या म्हणायला आवडतात? कविता अशा आमच्या शाळेच्या आहेत. कुठल्या कुठल्या भाषेतल्या येतात तरी तुला कविता? भाषेतल्या सगळ्या येतात. आणि तुला संस्कृत कविता येते ना? हो. संस्कृत? हो. कोणी शिकवली? माझी आई संस्कृतची शिक्षिका आहे. तिने. अरे वा. म्हण रे छान. भीमतनु वानरः प्रातरेव आगतः गृहं प्रविश्यते धुम्मचकडसादितं हुक् हुक् करोति सर्वदा चूलेः पर्पटः कडां कुडुं खादितं शिङ्क्यस्य नवनीतं सर्वमपि खादितं हुक् हुक् करोति सर्वदा. मी आता हे गाणं मराठीत म्हणून दाखवतो. मराठीत पण येतं तुला? हो. भीमतून एक मोठं माकड आलं सकाळी घरात घुसून त्याने धुम्मचकड केली. लागलं ते हुक हुक करायला, लागलं ते हुक हुक करायला. पण तुला कळतं का संस्कृतचं मराठी कसं करायचं, मराठीचं संस्कृत? आईने अर्थ सांगितला की मी करतो तसं. करतोस?
म्हणजे काय, मला कधी केलंस तू सांग बरं. म्हणजे आई त्याचा थोडा थोडा असा अर्थ सांगते. सांगते आणि त्यावर मी सुट्टीचा काय प्लॅन आहे तुझा? किती धमाल करणार आहेस तू? खूप गावाला जाणार आहेस? गावाला जाणारच आहे. पण आता सुट्टी अजून किती दिवस चालावी असं वाटतंय तुला? मला सुट्टी कायमच राहावी असं वाटतं. तर तुला खूप खूप शुभेच्छा. मधली सुट्टी, मधली सुट्टी. फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता वेळ आहे फ्रुटी बरोबरच्या धमाल खेळाची. फ्रुटीचे टेट्रापॅक इथे ठेवलेले आहेत. इथे आमचे 4 स्पर्धक आहेत. प्रत्येक कॉलम मध्ये एक धावत येऊन हे सगळे टेट्रापॅक जो घेऊन जाईल, जो सगळ्यात जास्त टेट्रापॅक पहिल्यांदा नेईल 1 मिनिटामध्ये, तो स्पर्धक जिंकेल. तर सुरू करूया फ्रुटी बरोबरचा हा धमाल खेळ. 1 2 गो. क्या बात है, वाह 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 वाह. आशुतोष मस्त जिंकलाय. आशुतोष आजचा गेम जिंकलेला आहे. आणि खरं तर आभा पण त्याच्यात थोडंच मागे होती, आणि ओजश्री ती पण थोडंच मागे होती, आणि तुझं नाव काय, आणि अनिरुद्ध पण थोडाच मागे होता. पण जिंकला मात्र आशुतोष. त्यामुळे त्याला हे सगळे फ्रुटीचे टेट्रापॅक मिळालेले आहेत. उन्हाळ्यात खूप फ्रुटी प्यावंसं वाटतं ना, हा भरपूर फ्रुटी पिल. आणि हे पण छान पडले ना, यांना पण एक फ्रुटी. शाळेमध्ये आपण खूप धमाल करतो, दंगा करतो, खूप गोष्टी शिकतो, आपल्याला आवडतातही त्या. पण एखादी शिकणारी गोष्ट जेव्हा खूप गंमत म्हणून आपल्या समोर येते, तेव्हा त्याची गंमत शाळा होते. आणि हीच गंमत शाळा आज तुम्ही सगळे अनुभवणार आहात. इथे असलेली ही छोटी मित्रमंडळी आणि टीव्हीवरून सगळी माझी मित्रमंडळी. कारण आज आपल्याबरोबर आलेले आहेत माझे मित्र राजीव तांबे. अनेक वर्ष गंमत शाळा हा फार सुंदर उपक्रम ते राबवत आहेत. तर आज आपण राजीव कशी सुरुवात करणार आहोत आपल्या गंमत शाळेची? म्हणजे मुलांना शाळेमधली गंमत कळली पाहिजे आणि गमतीमध्ये पण शाळा आहे हे मुलांना कळलं पाहिजे. विनोबांचं खूप चांगलं वाक्य आहे. विनोबांनी असं म्हटलं की शाळा घरात गेली पाहिजे आणि घर शाळेमध्ये आलं पाहिजे. क्या बात. तर हे गंमत शाळेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे. पण हे कधी सुचलं आणि असं का करावं असं वाटलं मुळात? म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे मी खूप शाळेमध्ये पिडलो गेलो असं मला वाटतं. का मी खूप आनंदाने शाळेत गेल्याचं मला कधीच आठवत नाही. तर मला असं वाटतं की जो त्रास मला झाला तो किमान ह्या मुलांना होऊ नये. तर आज आपण कशी सुरुवात करतोय या गंमत शाळेची? आपण सुद्धा वेगळ्या प्रकारे करतोय. म्हणजे गंमत शाळेमध्ये आपण काही वेगळ्या प्रकारची तत्व पाळतो की आपण मुलांना शिकवत नाही तर मुलांच्या सोबत शिकतो आणि मुलांना चुका करण्याची संधी देतो, चुकातून शिकण्याची संधी देतो. म्हणजे मग ती चूक पुन्हा होत नाही. तर आज तुम्ही चुका जरी शिकताना चुका केल्यात ना तरी मजा येईल. आपण चूक ओळखून काढायची आणि नवीन करायची. नवीन नवीन चुका करून चालेल ना, पण एक चूक पुन्हा नाही. आता पहिले एक गमतीचा आपण प्रयोग बघूया. समजा हा एक कागद आहे, आपण घडी घालतो. घडी घालतो म्हणजे काय करतो, समोरासमोरची 2 टोकं एकमेकांना जोडतो, बरोबर. म्हणजे ही झाली एक घडी, बरोबर. ही झाली दुसरी घडी. प्रश्न एकदम सोपा आहे. ह्या कागदाच्या घड्या जास्ती होतील की ह्या कागदाच्या? छोट्या कागदाच्या. म्हणजे किती मुलांना असं वाटतं की छोट्या कागदाच्या घड्या जास्ती होतील? हात वरती करा. 1 2 3 4 5. किती मुलांना असं वाटतं की मोठ्या कागदाच्या घड्या जास्ती होतील? मग छोट्या कागदाच्या घड्या काय जास्ती होतील? कोण आहेत छोट्या गटातले कोण आहेत? 7 सांग बरं. छोट्या कागदाच्या खूप घड्या घालता येतात. एकदम बरोबर. छोट्या कागदाच्या खूप घड्या घालता येतात. मग ह्या कागदाच्या किती घड्या घालता येतील? 17 18 17 18. गुड. 25. आता बघा, आता पुढचा प्रश्न. ह्या कागदाच्या तुम्ही जर 25 घड्या घालणार असाल तर एवढ्या लांब कागदाच्या किती घड्या घालता येतील? 50 पेक्षा पुढे. छान. 70 घड्या घालता येतील. गुड. क्या बात आहे. 75 घड्या घालता येतील. एकदम सोपी गोष्ट लक्षात घ्या. सोपी गोष्ट. कागद लहान असून दे किंवा मोठा, घडी कशी होते आपण समजून घेऊ. हा, आता हा कागद एक आहे, बरोबर. मी 2 टोकं जोडली, कागद किती झाले?
2 बरोबर 2 एका घडीला 2 पुढच्या घडीला 3 आहे 4 त्याच्या पुढच्या घडीला 8 मग पहिल्या घडीला 2 मग 4 8 16 32 64 128 कागद आपल्याला हाताने दुमडता येतील? नाही कागद किती मोठा असला तरी तत्व हेच, म्हणजे कागद मोठा आहे म्हणजे जास्ती घड्या होतील का? नाही. कागद मोठा असला तरी घडी होताना असंच होणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त 6 घड्या घालू शकतो हाताने. कळलं का? कुठलाही हा मोठा कागदाचे, पण आता करून बघूया आपण जरा एकदम मोठ्या कागद. ही 6वी आहे. तर 7वी येईल मोजता? किती मोठा असू दे. टोका येतील का? बिलकुल दिमाग म्हणजे किती घड्या करता येतात? 6 जास्तीत जास्त 7 पण नाही. पण आता खरं सांगा, हे कोणाला माहितीच नव्हतं, पहिल्यांदाच कळलं. मला तरी माहिती नव्हतं बाबा, मला माहिती नव्हतं, यांना माहिती नव्हतं आणि टीव्हीवरच्या मुलांनाही माहिती नव्हतं. हे आज कळलं की कुठल्याही कागदाच्या 6 घड्या होऊ शकतात मधली सुट्टीतल्या गंमतशाला. आता आपण आणखी एक जादू करणार आहोत. आणखी एक जादू. मी तुम्हाला द्यायला खाऊ आणलेला आहे. ऐका 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 मी तुम्हाला खायला असं नाही म्हटलंय. हे काय असेल? कपडे धुवायची साबणाची पावडर असू शकेल, असेलच असं नाही. रांगोळी असू शकेल. गुड. आणखी काय असेल? मीठ असेल. गुड. मिठात मिरपूड असेल, रंगीत मिरपूड. गुड. पावडर असेल. आणि हे पिवळं काय असेल? आमरस. म्हणजे सुका आमरस. आता खेळ लक्षात घ्या. मी तुम्हा सगळ्यांच्या बशीमध्ये मी हळद देईन, सलील काका तुम्हाला साबणाची पावडर देईन. हळद कुंकू कार्यक्रम करू आपण. हा, मग मी तुम्हाला एक एक कागद देणार आहे. मग मी त्यामध्ये पाणी घालणार आहे. पाणी घातल्यानंतर ह्या 2 मिश्रणाचा रंग कुठला येईल असं वाटतंय तुम्हाला? हळद आणि साबण पावडर एकत्र घेतलं कुठला रंग येईल? लाईट येलो. गुड. लाईट येलो. हा, लाल. ऑरेंज. कलर तसाच सुद्धा राहू शकतो. आपण करून बघू. हे बघा, मी माझ्या आईचं नाव लिहिलंय. मी पण माझ्या आई. सलील काकांनी त्यांच्या आईचं नाव लिहिलंय. आता आपण गंमत करणार आहोत. आपण ह्या नावात, ऐकून घ्या, आपण ह्या नावाचा रंग बदलणार आहोत. रेडी? आता मी चालेल. आता मी प्रत्येकाला एक एक लिंबाची फोड देणार आहे. तर लिंबाच्या रसाचे थेंब आपण ह्या ह्याच्यावर टाकायचे. कुठला रंग येईल करून बघूया. मला अनेक कारणासाठी ही गोष्ट आवडली. एकतर रंगांची मजा इतकी आपल्या आयुष्यात मोठी असते. दुसरी गोष्ट, काहीतरी कालवून त्याच्यात हात बुडवणं हीच किती सुंदर गोष्ट आहे. कधी चिखल असो, माती असो, किंवा हे सगळं एकत्र केलेलं असं हळद आणि त्याच्यामध्ये साबण आणि त्याची पेस्ट, ते हात बरबटणं हे लहानपणाचं सगळ्यात मोठं लक्षण असतं. आणि ते लहान मुलं आपल्यामध्ये जिवंत ठेवणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यानंही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या वडिलांचं नाव सारखं लिहित असतो आपल्या नावानंतर, पण आईचं नाव कधी नीट लिहित नाही. आज आईचं नाव ते पण रंगामध्ये लिहिता आलं. मला खूप छान वाटलं की आता जे आहे ते म्हणजे तुम्ही असे होणार. तसं एकदम म्हणजे सोपा प्रयोग. मी असं एकदम बारीक आहे किरकिरी. हो, मी सुद्धा. म्हणजे मी तर फारच आहे म्हणजे. तर मी या कागदातून असं आरपार जाणार. चालेल ना? सोपं आहे. पण जाता येईल की येणार नाही?
येईल चल जातो. कसं येईल पण कागद अखंड राहायला पाहिजे. कागद अखंड राह म्हणजे मी म्हणतो समजा मी हा काय गेलो असं नाही. म्हणजे कागद अखंड राहू येईल आता. चला बघूया. एकदम सोपं आहे. कागद आपला असा कागद तू म्हटला त्यातलं सूत्र असं आहे सिंपल. तर ह्या रेषा 7 आहेत म्हणजे विषम आहेत म्हणून या 6 आहेत. तर पहिल्यांदा मी असं कापणार आहे चॉकलेटी रेषांवर, मग निळ्या रेषांवर कापणार, मग दाखवतो तुम्हाला. मग काय गंमत होते बघूया. बघा माझ्या लहानपणी मला कधी गंमत शाळा मिळाली नाही, पण आज माझं हे भाग्य आहे की मधली सुट्टीच्या निमित्ताने मला गंमत शाळा अनुभवता आली. या सगळ्या मुलांना खूप मजा आली. टीव्हीवरच्या आपल्या बाल मित्रमैत्रिणींना नक्की मजा आली असेल. तर खूप मनापासून धन्यवाद की हा अनुभव आम्हाला दिला. कारण खूप काही आम्ही शिकलो, पण आम्हाला ते शिकण्याचं दडपण नव्हतं. कुठे आम्ही काही शिकतोय असं वाटतच नव्हतं. चालली होती मजाच, पण इफेक्टिव्हली आम्ही खूप काही शिकलो याची मजा आहे. आणि त्यातून परीक्षेचं टेन्शन नाही, कारण परीक्षा तुम्ही घेतली ती पण गमतीशीर पद्धतीने घेतली. म्हणजे ते शिकणं उलगडत गेलं खेळता खेळता. त्याच्यामुळे मुलांना अधिक आवडलं. म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलं होतं की ह्याच्यात आपण शिकू नक्की, आणि तेही गमतीने, म्हणून ही होती गंमत शाळा. या गंमत शाळेतले सगळे छान छान प्रयोग तुम्ही घरी करून बघा. तोपर्यंत फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये घेतो एक छोटीशी विश्रांती. शाळेचे दिवस म्हटलं की मला पहिली सुट्टीच आठवते. कारण मी शाळेत जायचो ते शाळा कधी सुटेल याची वाट बघत. अख्खी शाळेचं तुम्ही वर्षभर जे असायचं ते सुट्टीची वाट बघत काढायचो. सुट्टी सुरू झाली की पहिल्या दिवशी माझ्या मनात विचारायचं की आईला याचं संपणार 1.5-2 महिन्यामध्ये, आणि मग मी नर्वस व्हायचो पुन्हा. तर माझ्या मनातली शाळा खूप वेगळी होती. मधली सुट्टी फ्रुटी सोबत मधली सुट्टीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आज सेलिब्रिटी सेक्शन मध्ये कोण आहे हे माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळलं असेल. मी इतका खुश दिसतोय म्हणजे माझा कुठला मित्र आज माझ्याबरोबर असेल हे ओळखण्याला अजिबात बक्षीस नाहीये, कारण त्याचं उत्तर फार सोपं आहे. त्याच्या शब्दांसाठी माझ्या सुराचे 36 नाही 360 गुण जुळतात. पण आज मे महिन्याच्या एपिसोडमध्ये त्याला बोलवायचं खास कारण तो बोलताना नेहमी म्हणतो की मला शाळेपेक्षा शाळेदरम्यान येणारी सुट्टी जास्त आवडायची. तुम्ही ओळखलंच असेल, आज आपल्याबरोबर आहे संदीप खरे. हाय. तुला शाळेतले दिवस असं म्हटल्यावर एक हायलाइट्स काय आठवतं? तू म्हणलंस तसं की शाळेचे दिवस म्हटलं की मला पहिली सुट्टीच आठवते. कारण मी शाळेत जायचो ते शाळा कधी सुटेल याची वाट बघत. अख्खी शाळेचं तुम्ही वर्षभर जे असायचं ते सुट्टीची वाट बघत काढायचो. आणि सुट्टी सुरू झाली की पहिल्या दिवशी माझ्या मनात विचारायचं की आईला याचं संपणार 1.5-2 महिन्यामध्ये, आणि मग मी नर्वस व्हायचो पुन्हा. तर माझ्या मनातली शाळा खूप वेगळी होती. माझ्या मनातल्या शाळेला मुळात भिंतीच नव्हत्या, कधीच नव्हत्या, आणि ती झाडाखाली भरणारी शाळा असावी असं मला कायम वाटतं. स्पष्टपणे मी आत्ता सांगू शकतो, त्यावेळेला इतकं स्पष्टपणे डोक्यामध्ये नव्हतं माझ्या. पण तशा प्रकारची शाळा असती तर कदाचित मी रमलो असतो असं मला वाटतं. शाळेतले काही मित्र आणि मैत्रिणी इथे आता येणार आहेत, आणि खूप वर्षानंतर शाळेतले मित्रमैत्रिणी एक वेगळे दिसतात. त्यांना मी बोलवतो, मग तू ओळख करून दे असं करूया. तर प्लीज संदीपच्या शाळेतले मित्र आणि मैत्रिणी प्लीज. तर संदीपचे सगळे मित्रमैत्रिणी इथे आलेले आहेत. संदीपच आपल्याला ओळख करून देईल. मी इकडनं सुरुवात करतो. मंजुषा, प्रसाद कलभंडे, दांडेकर, मिस्टर पावगी, आणि तो माझ्या शेजारीच बसायची कीर्ती दिवेकर. शाळेत तुझ्या मनात खूप प्रश्न असणार असं कायमच होते. आणि शाळेमध्ये तर खूपच असायचे की मला रोज काय यावं लागतं इथे. इथपासून मी शांतपणे घरी बसून हे सगळं नाही का अभ्यास करू शकत, त्याच्यासाठी इथे यायची काय गरज आहे, लवकर उठायची काय गरज आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यावेळेला त्या वयानुसार पडायचे. तुला असं आठवतं की तुझ्या वर्गात एक मुलगा होता 1ली ते 4थी की ज्याचा चेहरा असा असायचा की का मला शाळेत तुम्ही. हो बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यावरनं मी एक आठवण सांगू शकते की शाळेमध्ये आम्हाला एक मोराचा निबंध पाठ करून यायला सांगितला होता सांगळेबाईंनी, आणि त्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडनं तो लिहून घेणार होत्या. तर मी खूप आगाऊपणा करून तो घरनच लिहून आणला होता, आणि मी फक्त लिहिण्याचं नाटक करत होते. बाईंनी मला पहिल्या 2 मिनिटात पकडलं की हे तू घरनं उतरून आणलेलं आहेस, आणि मला शिक्षा म्हणून बोर्डपाशी उभं करून ठेवलं अख्खा दिवस. आणि हा पहिल्या बेंचवर बसून असा माझ्याकडे बघत होता आणि असा मला चिडवत होता की कशी तुला शिक्षा आली, अख्खा दिवस तुला उभं केलंय म्हणून. या अजून शाळेत या हा.
शाळेतली खूप एक महत्वाची आठवण म्हणजे शाळेत वर्गामध्ये मी सगळ्यात उंच मुलगा आणि सगळ्यात उंच मुलगी हीच होती. शाळा संपताना चौथीच्या वेळी फोटो काढला जायचा आणि फोटोमध्ये पुढच्या वेळेला जी मुलं बुटके त्यांना पुढे बसवायचे, उंच मुलांना उभं राहायचं असायचं. मी आपला चेहरा दिसणार नाही म्हणून मी पुढे जाऊन बसलो. सांगण्याबाईंनी मला कान धरला आणि म्हटलं गाढवा, अरे तू पुढे बसला, संदीप पुढे बसणार आहे, संदीपला जागा दिसणार नाही, चल मागे हो, माझ्या शेजारून उभं राहा. अजूनही तो फोटो तसा आहे, संदीप असा बसलेला आहे माझ्या जागेवरती. मला अजूनही असं वाटतं मला तिथे जागा हवी होती, संदीप माझ्या जागेवर तो बसलेला असता, मी लाडका होतो बाईंसोबत म्हणून तसं झालं. आणि आता जी मैत्रीण संदीपची शेजारी बसायची तिला विचारूया, कारण शेजारी बसणाऱ्या व्यक्तीकडे खूप जास्त खास स्टोरीज असतात. कीर्ती, चौथी ब मध्ये असताना आम्ही दोघं संपूर्ण वर्षभर शेजारी बसलो, एका बेंचवर बसलो, खूप रोज भांडणं करायचो आणि त्याची काय त्याला प्रॉब्लेम होता नाही, तो असं बेंचचे अर्धे पाठ करायचा आणि माझी जरा वही कंपॉस काहीही त्याच्या साईडला गेला की धाड करून ढकलून द्यायचा. तो किती शांत माणूस आहे. नंतर तर दप्तर सुद्धा माझं खाली, कधी कधी दप्तराला आठवत असेल तुला. नाही म्हणजे वर्गातल्या लोकांना असं शेवटी झालं होतं माझी कंपॉस किंवा काही पडलं नाही तर त्यांना चुकल्यासारखं वाटायचं. म्हणजे नंतर मी आई बाबांचे खूप वर्षाचे शेवटी धपाटे खाल्लेत तुझ्यामुळे, कारण का कंपॉसला इतके पोचे आले होते माझ्या. या तुमच्या सगळ्यांकडनं आठवणी ऐकता आल्यास, पण मला असं नेहमी वाटतं की त्या काळामध्ये विशेषतः 20-25 वर्षापूर्वीपर्यंत शिक्षकांचं जे बारीक लक्ष असायचं प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाकडे, तर शिक्षकांना अंदाज येत असेल की हा पुढे जाऊन काय करणार. तर आपण तुमच्या भावे प्राथमिक मधल्या सोमणबाईंना बोलूया, कारण त्यांनी खूप काही ऑब्झर्व तेव्हाच केलेलं असेल असा माझा अंदाज आहे. बाई, तुमचं खूप मनापासून स्वागत. आणि आता या गुणी विद्यार्थ्याविषयी काय आठवतं? मला वाटतं संदीप दुसरीत माझ्या वर्गात तू होतास आणि अगदी शांत, पहिल्या बाकावर बसणारा. मला काही आठवत नाही त्यांनी खोड्या वगैरे कधी केल्या, गडबड गोंधळ त्रास असं कधीच नाही. तुम्हाला आठवतं की काहीतरी वेगळं आहे की हा फळ्याच्या पलीकडे कुठेतरी बघतोय असं जाणवत होतं? पलीकडचं नाही तेव्हा मला जाणवलं, पण आता शब्दांच्या पलीकडचं कळतं. मला त्याचं विशेष कौतुक किंवा आता या निमित्ताने मला सांगायला आवडेल की ह्या वयात त्याला आताशा असे हे मला काय होते हे काव्यच पुरावं, हे वेगळेपण आहे, हे सामान्य बुद्धिमत्तेचं लक्षण नाही. हे जे म्हणतात की प्रतिभा ही दैवी ही देणगी आहे, तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण मला संदीप मध्ये आता बघायला मिळतं. आपण एरवी कधीच मधली सुट्टीमध्ये कोणाच्या आईला बोलवलं नाही, पण शाळेत जायला न आवडणं असं असणाऱ्या मुलाच्या आईला काय काय प्रॉब्लेम्स असतात, त्यांचं काय काय म्हणणं असतं, हे मला संदीपच्या आईकडनं ऐकायलाच पाहिजे. नमस्कार काकू. नमस्कार. रोज वेगवेगळं असतं ना म्हणून. पण शाळेत काय असायचं? आता वेगवेगळं असतं, पण शाळेत नक्की काय अडचण होती? शाळेत रोज असंच वेगवेगळंच होतं, आज वेगळं उद्या वेगळं असं चालूच असायचं. कारण शाळेतली मुळात आवडच नव्हती ना, त्यामुळे त्याला वेगवेगळं बिचारायला काही नाही तरी कारण सांगावंच लागत होतं. तसंच ते वेगवेगळंच चाललेलं असायचं. पण काय पेटंट कारण काय होतं? पेटंट कारण असं की सगळ्या शाळेमधल्या भिंतीच आधी आवडायच्या नाही. भिंतीत असं कोंबड्यांचं खप बसायचं, कोंबड्याच शब्द वापरायचा तो, आणि पकपक पकपक करायचं. हे त्याला म्हणजे पसंतच नाही. त्याला थोडक्यात रवींद्रनाथ टागोरांसारखी शाळा हवी ती, आपले शांतिनिकेतनसारखी झाडाखाली बसायचं. हरितर द्रव्य ही पुस्तकात सांगतात फाडून टाकेन पुस्तक, त्याच्यापेक्षा पान फाडून त्यातलं द्रव्य का नाही दाखवा, त्या भिंतीत काय असं कोणतात सगळेजण, असं सारखा तो गुदमरलेला असायचा. त्यामुळे शाळा हा विषय त्याला नाहीच, म्हणजे नकोच असं. पण अभ्यास व्यवस्थित करायचं होतं. ज्ञानाची पहिल्यापासून आवड आहे, म्हणजे सगळं ज्ञान पाहिजे सगळ्या गोष्टीचं. इतिहासाचं पुस्तक आंबे खाता खाता मे महिन्याच्या सुट्टीतच पुढल्या वर्षीचं वाचून टाकायचं, मग इतिहासाच्या याला कसं त्याचं लक्ष लागणार? मग तो आपल्या मिशा काढत बसायचा पुस्तकावर. विशेषतः त्याच्या मॉन्टेसरीच्या शाळेमधली जी प्रगती पुस्तक होतं ते त्याचं करिअर होतं. त्या बाईंना मी अजूनही मानते की त्या प्रगती पुस्तकावरती जे सगळं लिहिलेलं ऑब्झर्वेशन करून की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर ते जे प्रगती पुस्तक ते मी अजूनही जपून ठेवलंय. आणि त्याच्यामध्ये म्हणजे शाळा हा विषय सोडून सगळं होतं त्याच्या बाबतीत. त्याच्यात सगळ्यात विनोद म्हणजे त्याच्या आजोबा, आजी आणि आजोबा त्याला कडेवर घेऊन, शाळा आमची वाड्यातच होती त्याची, अतिशय विनोद आहे. आणि मी अजून वाढला म्हणायच्या, त्याला तुम्ही कडेवर का घेता, आता तू खाली तर शाळा अशी काही खूप लांब नाही. त्याने आता नुकतीच आंघोळ केली
आणि त्याच्या हाताला पायाला सगळे माती लागेल आणि म्हणून मी त्याला सोडतो म्हणजे किती, दरवाजाच्या आत जायचं, तो तिकडनं असा चेहरा केला, नाही का जायचं शाळेत, मग घेऊन जातो त्याला आम्ही. एवढीच शाळा त्याची होती. एक दिवस तो गोजीरवाणं गुटगुटीत घरी आला आणि गंभीर आला एकदा, म्हणजे घरातलं माझ्या कोणीतरी गेल्यासारखंच गंभीर होता. मी म्हंटल काय झालं? नाही आमचे सर वारले. सर वारले? कोणचे होते? तुला होते का? अगो बाई, मोठे होते का? कोणत्या वर्गाला होते? मी सगळं ऐकून घेतलं आणि मी हायस्कूलला डायरेक्ट गेले. सर बी नक्की वारले नाही अशी मला 100% खात्री होती. मी गेले सरळ. शाळा अशी मस्त भरलेली होती, कुठेही बोर्ड नव्हता की असं शांततेने उभं, काही नव्हतं, चिन्हच नव्हतं काही. थेट मी प्रिन्सिपल यांच्याकडे गेले. त्यावेळी त्यांना मी असं म्हटलं की हा प्रकार काय, हा शाळेत रमत नाही, एक आवड नाही म्हणून आहे का, कुठला धाक आहे कुठल्या टीचर लोकांचा? तशी मला या इकडे सांगते, तुम्हाला माहितीये का की आध्यात्मिकची लोक जी आहेत ती काही नामस्मरण करतात काही, पण शेवटी त्यांना तिथेच जायचं असतं. मग कोणी विमानाने जाईल, कोणी बैलगाडीने जाईल, पण त्यांना पोचायचंच. तुमचा मुलगा तुम्हाला शिकावा असं वाटत असेल तर त्याला पॅसेंजर गाडीत बसवा. आणि त्या वेळेला फ्रुटी सोबतच्या खास आठवणीची तर नेहमीचा फ्रुटीच्या बॉटलचा गेम आहे. ती बाटली मी फिरवणार आहे. फ्रुटीच्या बॉटलचं हेड ज्याच्याकडे येईल त्या व्यक्तीने आपल्याला संदीपची अत्यंत खास आठवण सांगायची. मला अपेक्षित होतंच, कारण संदीपच्या सगळ्या खास आठवणी या काकूंकडेच आहेत. त्यामुळे ही बाटली जर तुमच्याकडेच येणार, हे जवळजवळ आता प्लॅनचेट सारखं वाटायला लागलंय मला. त्यामुळे तुम्ही सांगा. एकदा मी स्नेहला म्हटलं वेळापत्रक प्रमाणे भरलंयस ना सगळं दप्तर, तर मला मी आयुष्यभर पहिल्यापासून जे दप्तर भरले ते कधीही काढणार नाहीये. कारण मॅडम कुठल्या वेळी कधी येतात कधी नाही येत, कधी कधी ते तास पण उलटे सुलटे होतात, म्हणून मी परमनंटच भरून ठेवले. मी म्हणतो तुला ओझं नाही का होत? तर मला शाळेचं ओझं होतं, दप्तराचं नाही. की खरंच ज्ञान हवं असतं, पण ते थोडं जर हसत खेळत गप्पा मारत दिलं गेलं तर कदाचित ते संदीपला जास्त आवडलं असतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की दप्तराचं ओझं होत नाही, शाळेचं होत होतं. म्हणजे ते सगळं घेऊन जाणं हेही आवडत असतं, पण कदाचित ह्याच वेळेला हेच करणं हे काही मुलांना आवडत नाही. ते पुढे कवी होतात. मी खूप चिडायचो आधी, पण मधली सुट्टी मधला एक गोष्ट ऐकली की ते खिळा ठोकायचा आणि तो जेव्हा नाही चिडत एका दिवशी तेव्हा तो काढायचा. की आपण जेव्हा कधी चूक करतो ती चूक म्हणजे त्यांनी खिळे ठोकले आणि काढले तरी ती भोकत अशीच होती. म्हणजे काच तुटली तरी ती पुन्हा जोडता येते, पण मैत्री तुटली तर ती कधी जोडता येत नाही. मधली सुट्टी, मधली सुट्टी. किती धमाल आहे त्यानं गंमत शाळेत. मला इतकं वाईट वाटतंय, माझ्या लहानपणी अशी काही गंमत शाळाच नव्हती. पण तुम्ही किती लकी आहात. तुम्ही आणि टीव्ही वरून सगळे आपले छोटे मित्रमैत्रिणी जे बघतायत, तुम्ही सॉलिड लकी आहात की आपल्याला अशी राजीव काकांची, राजीव सरांची खास गंमत शाळा आपल्याला ऐकायला मिळते. सुरू करूया परत. चला, आज आपण गप्पा मारणार होता आणि खेळ पण खेळणार आहोत. चालेल ना? एकदम गमतीशीर खेळ. आणि मग आपण जरा वेगळ्या भागाकडे जाऊ. ही काडी आहे. आता मी काय करतो बघा. समजा मी असं केलं आणि पेन्सिल, ही पेन्सिल झाली. समजा मी असं केलं तर बरोबर, म्हणजे असं काही करता येईल. मग या ठिकाणी मग दाखवता येईल. आता मी पहिलं दाखवतो बरं का सर. हा चालेल. पण एक छोटीशी अट. जे आम्ही कोणी दाखवलंय आणि आधीच्यानी दाखवलंय ना ते पुन्हा दाखवायचं नाही. आपण हुशार मुलगा शोधणार आहोत आणि मग क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता या भागाकडे जाणार आहोत. मग कोण दाखवेल पटकन? या साने. बस ये. ओळखायचा, ओळखून बघूया. जादूची कांडी, मधली सुट्टी मध्ये जादूची कांडी किती पॉप्युलर आहे बघितलं. हा ये अश्विन. आपण शोधणार ना, हुशार मुलगा शोधणार आहोत. 100 सेंचुरी फीट ना नेहा तू. माईक. अरे वा वा. शेवटचे 2. मग मी याच्यावरती एक गंमत सांगणार आहे नंतर. आपल्याला आणखी करायचंय. गुड. मेहंदीचा कोन. वाव.
लाटणं. आणि हेच चिडलं तर हेच. मग कळलं का याच्यामध्ये हुशार कोण होतं? एकदम सोपं आहे सगळीच. नाही का माहितीये का, म्हणजे आता बघा सलील सरांनी तुम्हाला दाखवली बासरी, आणि जर पुढच्या जर कोणी जर केलं असतं ना पिपाणी किंवा ड्रम किंवा बॅक पायपर, तर त्यांनी काय केलं असतं? फक्त नक्कलच केली असते. पण तुम्ही काय केलं? सलील सरांची बासरी बघून सामन्याला काय सुचलं? जादूची कांडी. जादूची कांडी बघून अश्विनला काय सुचलं? क्रिकेटची बॅट. बॅट बघून नेहाला काय सुचलं? म्हणजे जेव्हा आपण बघतो एक गोष्ट आणि विचार करतो दुसरा आणि मांडतो ती मुलं हुशार असतात. तुम्हाला असं वाटतं का की आपण कधीही केव्हाही आणि कुठेही शिकू शकतो? असं कुणाला वाटतं? हात वर करा. नक्की तुला वाटतं नाही शिकू शकत? आपण शिकू शकणाऱ्यांचे हात मोजूया किती आहेत. पण साजला का नाही वाटत? का नाही वाटत तुला का नाही शिकू? आपण जर खेळायला आलो तर तिथे शिकणं बरोबर नाही. खेळाच्या इथे खेळलंच पाहिजे. गुड. कोणाला असं वाटतं की आपण खेळात शिकू शकतो? म्हणजे आता सपोज आज आमची टीम हरली तर मग दुसऱ्या दिवशी आपण त्यातनं शिकू शकतो की आपली काय चूक झाली. गुड. आपण दुसऱ्यांकडून नवीन नवीन खेळही शिकू शकतो. टीमवर्क मधून कोऑर्डिनेशन. करेक्ट. एकमेकांशी समन्वय कसा साधावा, परिस्थितीशी जुळवून कसं घ्यावं, संघ वृत्तीने काम कसं करावं हे शिकू शकतो. मी म्हणलं की आपण कोणाही करून शिकू शकतो का? लहान मुलाकडून. तुम्ही शिकलात? एखादं उदाहरण सांगता येईल कोणाकडून शिकल्याचं? मला माझ्या एका मित्रांनी हे खूप छोटा आहे तो अजूनही, त्यांनी मला हे शिकवलेलं की शेअरिंग कसं करतात. आणि मी आधी एकदम म्हणजे माझ्याकडे पेन्सिल असली मी म्हणायचं तुला नाही देणार, पण नंतर त्यांनी स्वतःचं रोज तो टिफिन सगळ्यांबरोबर शेअर करायचा आणि एकदा त्यांनी येऊन माझ्याकडे शेअर केलं, तर तेव्हापासून मी शेअरिंग शिकलोय. म्हणजे आपण कोणाही करून शिकत असतो. कोणाही करू ना, लहान मोठा असं आपण विचार करत नसतो. आणि केव्हाही कुठेही कधीही शिकत असतो. आपण टीव्ही पाहत असतो, आपण मधली सुट्टी पाहत असतो, तेव्हा शिकत असतोच ना. तर तुम्ही शिकलात मधली सुट्टी पाहताना? एखादी नवीन गोष्ट कळलीये? कुठली गोष्ट सांगता येईल की एकदमच नवीन वाटली किंवा ही वेगळी वाटली? हा तिला माहित नाही. टाकाऊतून टिकाऊ कसं तयार करायचं हे मी शिकले. टाकाऊ पासून टिकाऊ कसं तयार करावं हे शिकलेस. आणखी? आम्हाला आमच्या पुण्यातल्या शाळांव्यतिरिक्त दुसऱ्या शाळा माहीतच नव्हत्या. मधली सुट्टी सुंदर. दुसऱ्या वेगवेगळ्या गावच्या शाळा पण माहित. मी खूप चिडायचो आधी, पण मधली सुट्टी मधला एक गोष्ट ऐकली की ते खिळा ठोकायचा आणि तो जेव्हा नाही चिडत एका दिवशी तेव्हा तो काढायचा. तर त्यांनी कळलं की आपण जिरलो ना तेव्हा आपण खिळा ठोकतो लिटरली, आणि काढायचा प्रयत्न केला तरी पण ते टेबल खराब होतं. चला, मला आज गोष्ट सांगितल्याचं खरं समाधान कधी मिळालं माहितीये की आधी चिडणं तू कमी केलं असं चिडणं. एकदा टाळ्या वाजवत त्याच्यासाठी. मला पण हेच सांगायचं होतं. आणि याचा अर्थ असा की आपण जेव्हा कधी चूक करतो ती चूक म्हणजे त्यांनी खिळे ठोकले आणि काढले तरी ती भोकत अशीच होती. म्हणजे काच तुटली तरी ती पुन्हा जोडता येते, पण मैत्री तुटली तर ती कधी जोडता येत नाही. दोन गोष्टीविषयी मला जरा शंका आहे मनामध्ये. म्हणजे आपण अगदी मोकळेपणाने बोलूया. हा, तर मग मधली सुट्टी आहे की नाही आपली, आपल्या कार्यक्रमाचं नाव मधली सुट्टी आहे, तर काय करतो आपण मधली सुट्टीत आणि काय शिकतो आपण मधली सुट्टीत? कोण सांगणार पहिल्यांदी? हा, मधली सुट्टीमध्ये असं काही बरोबर चूक असं काही नसतं. म्हणजे मनात जे काही असतं ते असं बोलून टाक. खूप मन मोकळं करता येतं मधली सुट्टीत. वा, फार छान. आणखी? मधली सुट्टीत आपण खूप खरं बोलतो. आपण दुसऱ्यांकडून नवीन गोष्टी शिकू शकतो. मित्रांकडून नवीन गोष्टी शिकू शकतो. आपण मधली सुट्टीच्या आधी केलेल्या खोड्या किंवा न केलेला अभ्यास मैत्रिणींना सांगू शकतो. आणखी काय शिकतो? हा, शेअर करायला शिकतो. मधल्या सुट्टीत आपण आपलं मन रमवतो. आपलं मन रमवतो किंवा मोकळं करतो. म्हणजे मला तर प्रामाणिकपणे असं वाटतं की दोन शाळेमध्ये की आपण दोन भागामध्ये मधली सुट्टी असते, हो की नाही? तर थोडं नवीन शाळेबाहेरचं शिकण्यासाठी, नवीन हातांनी प्रयोग करण्यासाठी
शेअरिंग करण्यासाठी, नुसतं ऐकून नाही तर प्रयोग करून शिकण्यासाठी ही मधली सुट्टी आपल्यासाठी असते. आणि आता वेळ आहे फ्रुटी संगे मधुर आणि खटाळ आठवणींची. आमचे अनेक मित्रमैत्रिणी त्यांच्या छान छान आठवणी आम्हाला लिहून पाठवत आहेत. खूप धमाल आठवणी आहेत सगळ्या. पण आज मी लाईव्ह आठवण ऐकणार आहे, कारण आज इथे राजीव तांबे आलेले आहेत. तर त्यांच्याकडनं शाळेतली त्यांची मधुर किंवा खटाळ आठवण. म्हणजे मी लहान होतो, म्हणजे बहुधा येत्या 4वी का 5वी मध्ये असेल, आणि शिक्षक असं आम्हाला म्हणाले की तुमच्या आवडीचं चित्र काढा. मी नेहमीप्रमाणे डोंगरामागे उगवणारा सूर्य असं चित्र काढलं. सगळ्या मुलांची चित्र सरांनी बघितली आणि बेडूक उचलतात चिमट्यामध्ये तसं सरांनी मला उचललं आणि माझं चित्र सगळ्या मुलांना दाखवलं आणि म्हणाले की पाहिलं का चित्र? पाहिलं? मलाही कळलं नाही, बाकीच्याही मुलांना कळलं नाही. तर मी चित्रामध्ये 5 डोंगर काढले होते आणि 5ही डोंगरामागे एक एक सूर्य काढला होता. 5 सूर्य. तर सगळी मुलं हसायला लागली. मी एकदम नर्वस झालो. शिक्षक म्हणाले नाही, हा मुलगा वेगळा आहे. म्हणजे खूप मुलांना डोंगरामागे एक सूर्य दिसतो, ह्या मुलाला 5ही डोंगरामागे 5 सूर्य दिसत आहेत. हा मुलगा नक्की वेगळा आहे, हा मुलगा वेगळा आहे. हे चित्र मी आजपासून आपल्या शोकेसमध्ये लावणार आहे. मला असं वाटलं की ते शिक्षक गेल्यानंतर मुलांमधलं वेगळेपण शोधायची जबाबदारी नकळत आपल्यावरती आली आहे. एक विंदांची कविता पण मला शेअर करायला आवडेल. 19 शब्दांची सुंदर कविता आहे. विंदा त्या कवितेमध्ये असं म्हणतात, सोलापूरहून येते काकू माझ्यासाठी आणते चाकू, कोल्हापूरहून येते आते माझ्यासाठी आणते पत्ते, राजापूरहून मावशी येते आणि माझा पापा घेते. काकू काहीतरी आणते, आते काहीतरी आणते, पण मावशी काही आणत नाही तर ती मुलाकडून घेते. आपण मुलांना देणारे नाही तर मुलांकडून घेणारे व्हायला पाहिजे, ही विंदांची कविता मला शिकवते आणि हे माझ्या सतत नेहमी लक्षात राहतं. खूप धमाल आठवण होती, खरंच फार विचार करायला लावणारी आठवण होती. अशाच आठवणी तुम्हीही पाठवा. आणि या आठवड्याचा होमवर्क हे फार वेगळा आहे. गंमत शाळेमध्ये खूप सहज करता येण्यासारख्या अनेक गमती जमती आपण बघितल्या, प्रयोग बघितले. अशाच काही गमती तुम्हाला सुचत आहेत का? सुचत असतीलच मला खात्री आहे. अशा काही गमती जी मुलं घरी करू शकतील सहज, अशी काही गंमत आम्हाला लिहून पाठवा. आम्ही ती नक्की करून बघू, सगळी मुलं करून बघतील. हाच आहे आठवड्याचा होमवर्क. पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. चंदा सूरज लाखों तारे हैं जब तेरे ही ये सारे, किस बात पे होती है फिर तकरारें, खींची है लकीरें इस ज़मीं पे पर ना खींचो देखो, बीच में 2 दिलों के दीवारें, दर्द से कोई भी तड़पे तो हमको यहाँ पे, एहसास उसके जख्मों का होगे, अपना भी दिल भर भर आए रोए आंखें, चंदा सूरज लाखों तारे हैं जब तेरे ही ये सारे, किस बात पे होती है फिर तकरारें, खींची है लकीरें इस ज़मीं पे पर ना खींचो देखो, बीच में 2 दिलों के दीवारें. Fresh and juicy. मधली सुट्टी